केंद्र सरकारला आरक्षणाच्या मुद्द्यावर बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही। मराठा आणि ओबीसी आरक्षणावर केंद्राने अंतिम मार्ग काढणं गरजेचं, पवारांची महत्त्वाची प्रतिक्रिया। पवारांची भूमिका नेहमी मराठा समाजाविरोधात, महाविकास आघाडीचं सरकार असताना पवारांनी काहीही केलं नाही, बावनकुळेंचा पवारांना प्रत्युत्तर। प्रकाश आंबेडकरांच्या विनंतीनंतर हाके आणि वाघमारेंनी पाणी घेतलं, आंबेडकरांनी वडीगोद्रीत जाऊन हाकेंची भेट घेतली। ओबीसी आरक्षणाचं ताट वेगळं असावं, सरकारने हाकेंच्या प्रश्नाकडे गांभीर्यानं पाहावं। लक्ष्मण हाकेंच्या भेटीनंतर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया, तर मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची आंबेडकरांची मागणी। आरक्षण देणारही सरकारच आणि काढणारही सरकारच। आरक्षण देण्याअगोदरच आरक्षण रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली होती। गिरीश महाजनांच्या वक्तव्यावरून मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। जालन्यात 8 दिवसांपासून लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं आमरण उपोषण सुरू, उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली, शासनानं तात्काळ निर्णय घ्यावा, ओबीसी महिलांची मागणी। सुजय विखेंची 40 मतदान केंद्रावरील ईव्हीएमच्या पडताळणीची मागणी, सुजय विखेंनी 18,88,000 रुपयांचं शुल्क देखील भरलं। सुजय विखे पाटलांनी केंद्रीय यंत्रणांवरच आक्षेप घेतला, सुजय विखेंना पराभव मान्य नाही, त्यांनी पराभव स्वीकारावा, सुजय विखेंच्या मागणीवर लंकेंची प्रतिक्रिया। अजितदादा वेळेत आले म्हणून तुमची लंगोट तरी वाचली, नाहीतर कमंडलू घेऊन हिमालयात फिरावं लागलं असतं, अमोल मिटकरींचं रामदास कदमांना प्रत्युत्तर। विनाकारण अजितदादांवर बोलणं महायुतीतील नेत्यांनी बंद करावं, रामदास कदमांच्या वक्तव्यानंतर हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया। मुस्लिम मतं काँग्रेसकडे गेल्यानं मी पडलो, मुस्लिम मतं माझ्याकडे आली असती तर जिंकलो असतो, वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। तर आंबेडकरांना मुस्लिम मतं मिळत होती तेव्हा आनंद होत होता, प्रकाश आंबेडकरांच्या दाव्यावर विजय वडेट्टीवारांचा टोला। उद्धव ठाकरे स्वतः शंड, ठाकरेंनी वडिलांचा फोटो न लावता आपली समाजातील किंमत तपासावी, निलेश राणेंचा ठाकरेंवर पलटवार। मोदी 1.5 लाख तर सुप्रिया सुळे 1.5 लाखापेक्षा जास्त मतांनी विजयी, पंतप्रधानांपेक्षा सुप्रिया सुळे जास्त मतांनी जिंकल्या, शरद पवारांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला। महाविकास आघाडी विधानसभेत 288 पैकी 155 जागा जिंकणार, शरद पवारांना विश्वास, लोकसभेसारखी रणनीती विधानसभेला आखावी लागणार, पवारांची प्रतिक्रिया। पक्ष चिन्ह असतं तर आम्ही 20-22 जागा जिंकलो असतो, चोरलेलं चिन्ह पक्षावर निवडून येणं म्हणजे जिंकणं होत नाही, राऊतांचा शिंदेंवर पलटवार। महाविकास आघाडीने खोटं बोलून मतं घेतली, महाविकास आघाडीने खोटारडेपणा केला, बावनकुळेंची टीका। केंद्रीय मंत्रिपदाबाबत पक्ष विचार करेल, कार्यकर्त्यांच्या मंत्रिपदाच्या आग्रहावर सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया। विधान परिषदेच्या निवडणुकीवरून ठाकरे गट सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता, विधान परिषदेच्या निवडणुकीला स्थगिती आणण्याची शक्यता, विधान परिषद निवडणूक घेणं घटनाबाह्य असल्याचा ठाकरे गटाचा दावा। विधान परिषदेसाठी 11 पैकी महायुतीचे 9 तर महाविकास आघाडीचे 2 उमेदवार निवडून येऊ शकतात, महाविकास आघाडीने उमेदवार दिल्यास प्रत्यक्ष निवडणुकीची शक्यता, महाविकास आघाडीकडून 3ऱ्या उमेदवाराबाबत चाचपणी। कोल्हापुरात अजित पवार गटाला धक्का लागण्याची शक्यता, माजी आमदार केपी पाटील महाविकास आघाडीच्या मार्गावर, सूत्रांची माहिती। राज ठाकरे संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याला हजर, पालखी आजच पंढरपूरकडे प्रस्थान करणार। मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील 2500 ज्येष्ठ नागरिकांना काशी विश्वनाथ दर्शन, आमदार प्रकाश सुर्वेंकडून ट्रेनला हिरवा झेंडा, ट्रेन काशीच्या दिशेने रवाना।